खरा ठरतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तिकडे राजेश वानखडे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। अमरावतीच्या बसपाच्या उमेदवार जागृती वानखडे यांचे पती राजेश वानखडे शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा इथं मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडला। अमरावती बसपाच्या उमेदवार यांचे पती यांची बाचाबाची झाली आहे। शाळा क्रमांक 13 मधील चपराशीपुरा येथे मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय। राजेश वानखडे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। नेमका प्रकार काय होता त्या संदर्भातली माहिती जाणून घेत आहोत। अमरावती बसपाच्या उमेदवार जागृती वानखडे यांचे पती राजेश वानखडे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे। शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा येथे मतदान केंद्रावर हा सर्व प्रकार घडलेला आहे। तर अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर असा गोंधळ पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आक्षेप घेण्यात येतोय मतदान प्रक्रियेवर। त्यामुळे आता अमरावती बसपाच्या उमेदवार जागृती वानखडे यांच्या पती यांनी नेमकी कोणत्या गोष्टीवरून ही बाचाबाची घातलेली आहे पोलिसांसोबत, काय वाद नेमका काय होता त्याकडे लक्ष लागलेलं आहे। राजेश वानखडे यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केलेली आहे। अमरावती बसपाच्या उमेदवार जागृती वानखडे यांचे पती आहेत राजेश वानखडे। त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राजेश वानखडे यांची पोलिसांसोबतच बाचाबाची झाली। आज अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला, बाचाबाची राडा सुद्धा झालेला आहे आणि त्यातच अमरावतीमध्ये सुद्धा हा सगळा प्रकार घडला। बसपाच्या उमेदवार असलेल्या जागृती वानखडे यांचे पती आहेत राजेश वानखडे। शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा मधल्या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडला। त्यामुळे या प्रकारावर आता पोलीस नेमकी